गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याअंतर्गत धाड टाकून अवैध दारूचा मोठा साठा जप्त केला। यात देशी विदेशी तसंच मोहफुलाच्या दारूचाही समावेश होता। या कारवाई दरम्यान एका आरोपीला अटक करण्यात आली। पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव रूपसिंग जीतसिंग टाक असून तो आदर्शनगर पंचशील नगर येथील रहिवासी आहे। पाचपावली पोलिसांना गस्त घालत असताना गुप्त माहिती मिळाली, त्यानुसार तातडीनं कारवाई करत पोलीस पथकानं आदर्शनगर येथील आरोपीच्या घरी धाड टाकली। यात देशी विदेशी दारूसह मोहफूल दारूचा भला मोठा अवैध साठा जप्त केला। या जप्त मालाची अंदाजे किंमत 1,32,200 रुपये आहे। तर या आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं समोर आलं आहे। सणांच्या पार्श्वभूमीवर दारूबंदीच्या काळात आरोपीनं अवैध दारू विक्री करता मोठ्या प्रमाणात साठा केला होता। पाचपावली पोलिसांनी आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। या मोटरसायकलने त्यांनी अवैधरित्या वेगवेगळ्या ठिकाणून दारू जमा करून ठेवला होता। ते वापरलेलं वाहन पण जप्त केले। अशा पद्धतीचे 1,32,200 रुपयाचं माल त्या ठिकाणी जप्त करण्यात आला आणि आरोपीला गुन्हा सूचनापत्र दिले, परंतु आम्हाला दिलेले अधिकार परत गुन्हा करू नये म्हणून आम्ही BNSS कायद्यानुसार त्या आरोपीला अटक करण्यात आले। त्याच्यावर कडक प्रतिबंधक कारवाई करून माननीय DCP साहेब यांच्याकडे हजर करण्याची तजवीज ठेवली।